नमस्कार मंडळी. औरंगजेबाने त्याच्या बापाला म्हणजेच बादशाह शहाजहानला कैदेत टाकले. तिथे त्याने त्याला एक भेटवस्तू पाठवली. ती भेटवस्तू पाहून बादशाह शहाजहान बेशुद्ध झाला. असे काय होते त्या भेटवस्तूमध्ये, चला ऐकूया. 29 मे 1658ला आग्र्याजवळच्या सामुग्र्याजवळच्या रणांगणात दिल्लीचे तख्त मिळवण्यासाठी औरंगजेब आणि त्याचा भाऊ दाराशिव कोहो ह्यांच्यात लढाई झाली. तिथे औरंगजेबाचा विजय होऊन दारा पळून गेला. पण पुढे औरंगजेबाने दाराला बलुचिस्तानमधून कैद केले आणि बादशाह शहाजहानाच्या या प्रिय पुत्राची साखळदंडा बांधून दिल्लीच्या रस्त्यावरून धिंड काढली आणि पुढे खवासपुराच्या तुरुंगात त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून त्याचं मुंडकं कापून एका डब्यात भरून बादशाह शहाजहानला कैदेत पाठवून दिले. औरंगजेबाचं क्रौर्य एवढ्यावरच थांबलं नाही. त्याने ते मुंडकं ताजमहलच्या समोरच्या जमिनीत गाडले, जेणेकरून बादशाह शहाजहानला ते रोज दिसेल. धन्यवाद.